नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा दौंड बॅट्समॅनसाठी जी पोलीस शिपाई भरती झाली होती 2017, तर यासाठी जे काही वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत पहा, जनरल नॉलेजचे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत 2017च्या प्रश्नपत्रिकेतील। यामध्ये काही असे प्रश्न असतात मित्रांनो जे की आपल्याला कंटिन्यू म्हणजे नेहमी विचारले जातात। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन या सर्व पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न पहिला आहे, गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता आहे? पहा, गिरीशचा आपल्याला विग्रह सांगायचा आहे। आपल्याला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा टाइम देखील आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं या व्हिडिओमध्ये रिव्हिजन देखील होणार आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, गिरी अधिक ईश हा जो शब्द आहे हा अचूक विग्रह आहे गिरीश या शब्दाचा। लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऱ्हस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी यामध्ये फरक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता आहे? पहा, खाली आपल्याला जे ऑप्शनमध्ये 4 शब्द दिलेत त्यापैकी विशेषण नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, मन हा जो शब्द आहे हा विशेषण नाही, एक प्रकारे हे नाम आहे। लक्षात ठेवा, आरोग्य संपन्न विशेषण आहे, निरोगी विशेषण आहे, सुदृढ विशेषण आहे आणि मन हे जे आहे हे एक प्रकारे नाम आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पहा, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, वसुंधरा हे जे आहे हा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे। यामध्ये रजनी हा जो आहे पहा रात्रीचा समानार्थी शब्द आहे, सरिता हा जो आहे पहा नदीचा समानार्थी शब्द आहे आणि वसुंधरा हाच पृथ्वीला शब्द आहे समानार्थी। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 आहे, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा, अधोमुख याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, उन्मुख हा जो शब्द आहे अधोमुखला विरुद्धार्थी शब्द आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5 आहे, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा शब्द कोणता आहे? पहा, असं काय आहे की ते ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होतं, त्या शब्दाला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याला नियतकालिक असं म्हटलं जातं। लक्षात ठेवायचंय, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे नियतकालिक असतं। मासिक हे जे आहे हे दर एका महिन्याला म्हणजे 30 दिवसाला प्रकाशित होत असतं। साप्ताहिक म्हणजे दर 7 दिवसांनी प्रकाशित होणार। यामध्ये पहा अजून पाक्षिक एक आहे, तर पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसाला प्रकाशित होणार आणि दैनिक असं आहे की जे डेली प्रकाशित होत असतं म्हणजे दररोज प्रकाशित होणार। पर्याय क्रमांक 2 नियतकालिक म्हणजे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणार। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6 आहे, उंबराचे फूल या शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता आहे? पहा, उंबराचं फूल कशास म्हटलं जातं हा जो शब्दप्रयोग आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, अतिशय दुर्मिळ एखादी गोष्ट असेल त्याला आपण उच्चारतो पहा उंबराचं फूल म्हणजे दुर्मिळ पद्धतीने दिसणार। पर्याय क्रमांक 1 अतिशय दुर्मिळ। प्रश्न क्रमांक 7 आहे, राजाला दिवाळी काय कामाची या म्हणीचा अर्थ काय आहे? पहा, राजाला दिवाळी काय कामाची या म्हणीचा आपल्याला अर्थ मित्रांनो सांगायचा आहे, कारण प्रत्येक पहा जे काही पोलीस भरती असेल किंवा प्रत्येक सरळ सेवा भरती असेल यासाठी म्हणी जे आहेत हे आपल्याला 2 ते 4 मार्कसाठी हे नेहमी विचारले जातात। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, रोजच्या गोष्टीचे नवीन्य वाटत नाही। पहा, रोजच घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये काहीही नवीन नसतं, त्या गोष्टीला म्हणतात राजाला दिवाळी काय कामाची। पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही? लक्षात ठेवा, खालीलपैकी असं कोणता व्यक्ती आहे की त्यांना नोबेल पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेला नाही, म्हणजे नोबेल पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाही। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, महात्मा गांधी यांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार मिळालेला नाही। यामध्ये रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन आणि कैलास सत्यार्थी या तिघांनाही नोबेल प्राइज मिळालेला आहे। लक्षात ठेवायचंय, आणि जे महात्मा गांधी आहेत यांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 आहे, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? पहा, जल्लीकट्टू हा जो खेळ आहे हा कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू या राज्याचा आहे पारंपरिक खेळ जल्लीकट्टू। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा खेळ आणि सणावरती महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न आपल्याला 2 वेळास विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे। पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू राज्याचा पारंपरिक जल्लीकट्टू। प्रश्न क्रमांक 10 आहे, सध्या खालीलपैकी कोणती व्यक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे? पहा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो बायडन हे जे आहे ते सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत. मित्रांनो लक्षात ठेवायचंय या आधी होते पहा डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे जे आहेत हे आधीचे राष्ट्रपती होते आणि त्यांच्यापूर्वी होते बराक ओबामा आणि सध्या आहेत जो बायडन. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे बीसीसीआय या संस्थेचे प्रशासन स्वच्छ व पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती नेमली होती. पहा जे आपलं बीसीसीआय आहे लक्षात ठेवा बीसीसीआयने या संस्थेने प्रशासन स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती नेमलेली होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोढा समिती. लक्षात ठेवायचं मित्रांनो लोढा समिती ही जी आहे कशाच्या संबंधी आहे की बीसीसीआय जे आपलं क्रिकेट बोर्ड आहे या ज्या संस्थेने त्यांचं प्रशासन कसं आहे आणि त्याला पारदर्शक ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती ती आहे लोढा समिती. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. पहा राष्ट्रीय युवा दिन किंवा राष्ट्रीय युवक दिन हा कोणत्या दिवशी साजरा करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 जानेवारी हा जो दिवस आहे मित्रांनो पहा हा दिवस आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आहे 12 जानेवारी आणि त्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे. पहा माळशेजचा घाट जो आहे तो कोणत्या महामार्गावरती येतो. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे कारण हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा महाराष्ट्रावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर कल्याण या महामार्गावरती आहे माळशेज घाट. मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता पहा 2017 साली. तर प्रश्न आपल्याला असा विचारला होता यामध्ये माळशेज घाट हा कोणत्या महामार्गावरती आहे आणि त्या ठिकाणी कल्याण अहमदनगर असं लिहिलेलं होतं. या ठिकाणी नगर आणि कल्याण असं लिहिलेलं आहे लक्षात ठेवा. तर दोन्ही ऑप्शनही बरोबर असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे खालीलपैकी कोणते ठिकाण हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही. पहा गोदावरी काठीच्या ठिकाणी वसलेलं शहर आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेवासा. अहमदनगर मधील एक तालुका आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो एक शहर आहे नेवासा. आणि लक्षात ठेवा यामध्ये नाशिक पैठण आणि नांदेड हे तिन्ही जे शहर आहेत हे गोदावरी नदीच्या काठावरती वसलेले शहर आहेत आणि नेवासा हे गोदावरीच्या काठावरती नाही. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. पहा रेड क्रॉस ही जी संस्था आहे हिचं आपल्याला हेडक्वार्टर सांगायचं आहे की ते कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी आहे रेड क्रॉस संस्थेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे एटीएम या शब्दाचं पूर्ण नाव काय आहे. पहा आपल्याला एटीएमचा फुल फॉर्म मित्रांनो विचारलेला आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एटीएमचा फुल फॉर्म याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑटोमेटेड टेलर मशीन. ही यालाच आपण एटीएम म्हणतो लक्षात ठेवायचे. जे आपण ज्या ठिकाणून पैसे काढतो त्याला एटीएमच म्हणतो लक्षात ठेवा. ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे एटीएम. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. हा जो प्रश्न आहे हा भूगोलावरील भारताचा भूगोल यावर महत्त्वाचा आहे. हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. पहा भारतातील खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 गुजरात या राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा आहे. कधी कधी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रावर दुसरा एक प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्र राज्याला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे 720 किलोमीटरचा. पहा लक्षात ठेवा 720 किलोमीटर महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टी आहे. भारतातील गुजरात हे राज्य आहे की त्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा आहे. पर्याय क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 18 आहे खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही. पहा कृष्णा नदीची उपनदी कोणती नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी नाही. यामध्ये पवना पैनगंगा आणि नीरा ह्या 3 नद्या कृष्णेच्या उपनद्या आहेत आणि पंचगंगा ही नाही आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पहा संतोष करंडक हा जो चषक आहे हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. पहा संतोष करंडक. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. म्हणजे पहा जी पाकिस्तानची बॉर्डर आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून नाही याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे कमेंट करून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणाला लागून नाही पाकिस्तानची बॉर्डर. यामध्ये पहा
पंजाब, राजस्थान आणि गुजरात हे जे 3 राज्य आहेत या तिघांच्याही बॉर्डरच्या जवळ आहे, म्हणजे बॉर्डर लागून आहे पाकिस्तानची आणि हरियाणाला येत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 मध्ये तयार करण्यात आलेल्या 36व्या जिल्ह्याचं नाव काय आहे? पहा मित्रांनो, 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते 2014 पूर्वी, पण 2014 ला अजून एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे. तर तो जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पालघर. हा जो जिल्हा आहे हा 2014 मधील सर्वात नवीन जिल्हा आहे आणि तो जिल्हा धरून महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे तयार झाले. तर 2014 आधी महाराष्ट्रामध्ये आपल्या 35 जिल्हे होते. पर्याय क्रमांक 3, पालघर हा सर्वात नवीन जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेलं वडू हे जे ठिकाण आहे हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पहा, छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे ते गाव आहे पहा वडू, आणि वडू हे जे ठिकाण आहे कोणत्या तालुक्यात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिरूर या तालुक्यामध्ये आहे वडू नावाचं ठिकाण, वडू नावाचं गाव, आणि याच गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी देखील आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, पारस औष्णिक विद्युत निर्मिती हा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अकोला या जिल्ह्यात आहे पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2018 साली आपल्याला प्रश्न विचारला होता पहा, सर्वात आधी चंद्रपूर जिल्ह्यासाठी, आणि नंतर हाच प्रश्न आपल्याला विचारला होता पहा 2 नंबरला नाशिक SRPF साठी. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोटापेक्सी किंवा कोटेपेक्सी या नावाचा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? पहा, कोटोपेक्सी किंवा कोटापेक्सी या नावाचा एक सक्रिय ज्वालामुखी आहे तो कोणत्या देशात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इक्वेडोर या ठिकाणी आहे कोटोपेक्सी या नावाचा एक वोल्कॅनो जो की सक्रिय आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 आहे, कार्बन कर म्हणजेच कार्बन टॅक्स लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? पहा, कार्बन टॅक्स लागू करणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, न्यूझीलंड. हा जो देश आहे हा कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 4, न्यूझीलंड. मित्रांनो, यामध्ये पहा 26 ते 30 हे जे काही प्रश्न असणार आहेत, 5 प्रश्न, हे आपण करंट अफेअर्स 2021 वर आधारित घेत आहोत. तर पहा प्रश्न 26वा आहे, कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केला आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं मंत्रालय आहे की या मंत्रालयाने फिट इंडिया या नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशन चालू केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युवा कार्य आणि क्रीडा मंडळ या मंत्रालयाद्वारे फिट इंडिया मोबाईल ऍप्लिकेशन हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस पाळला जातो? पहा, खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस हा पाळण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळतात. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, ई गोपाला या नावाचा एक डिजिटल मंच डॅश यांच्यासाठी समर्पित आहे? पहा, म्हणजे ई गोपाला या नावाचं एक डिजिटल स्टेज तयार केलं आहे, तर ते कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या घटकाला समर्पित केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, दुग्ध उत्पादकासाठी हा मंच समर्पित केलेला आहे ई गोपाला या नावाचा जो डिजिटल मंच आहे. पर्याय क्रमांक 4, दुग्ध उत्पादक. प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या थाळीफेक F56 या खेळामध्ये रौप्य पदक जिंकलेला आहे? पहा मित्रांनो, जी टोकियो पॅराऑलिम्पिक चालू आहे तर यामधील असा कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूने पुरुषांच्या थाळीफेक F55 या खेळात रौप्य पदक जिंकलेला आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, योगेश कटोनिया. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे करंट अफेअर्स 2021 वरील हे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हे प्रश्न एक तर नोट डाऊन करून घ्यायचे आहे किंवा PDF ची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 30, 26 ऑगस्ट 2021 रोजी झालेली मदर टेरेसा यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? पहा, मदर टेरेसांची जी 26 ऑगस्ट रोजी एक जयंती झाली तर ती जयंती कितवी होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 111वी जयंती ही जी आहे ही 26/8/2021 रोजी मदर तेरेसा यांची 111वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे.
तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत. जर आपल्याला 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. सोबतच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 700 पेक्षा जास्त PDF नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.